ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे खून प्रकरणातील संशयित मोहम्मद दस्तगीर कच्छी याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे। त्याला न्यायालयाने 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे याला सायबर चौक परिसरातून एका 4 चाकी वाहनातून नेऊन आजरा इथल्या जंगलात त्याचा खून करण्यात आला होता। त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे हिरण्यकेशी नदीत टाकण्यात आले होते। ही घटना 10 जुलैला रात्री घडली होती। लखन बेनाडे खून प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी 11 संशयितांना अटक केली आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये सुभाषनगरमध्ये राहणारा संशयित मोहम्मद दस्तगीर कच्छी याचंही नाव निष्पन्न झालं होतं। त्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग निश्चित झाल्यानंतर तो पसार झाला होता। त्याचा शोध सुरू असताना तो सुभाषनगर भागात आला असल्याची गोपनीय माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती। या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं सुभाषनगर परिसरात सापळा रचून कच्छीला अटक केली आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, सहाय्यक फौजदार तानाजी चौगले, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात पाटील, कॉन्स्टेबल संदीप सावंत, सत्यजित सावंत, सुशांत तळप, अमोल पाटील, नितीश बागडी, विशाल शिरगावकर, सचिन पाटील यांनी सहभाग घेतला होता। संशयित मोहम्मद दस्तगीर कच्छी याला न्यायालयानं 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती आणि आरपीआय आठवले गटाला कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपात विचारातच घेण्यात आलेलं नाही। त्यामुळे या दोन्ही पक्षांनी युती करत 30 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय। जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी ही माहिती दिली आहे। आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज्य शक्ती पक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआयला महायुतीचे घटक पक्ष असूनही कोल्हापूर महानगरपालिकेसाठी विचारातच घेण्यात आलेलं नाही। त्यामुळे जनसुराज्य शक्ती पक्षानं सौता सुभा मांडलाय। आता त्यांना आरपीआय आठवले गटाची साथ मिळाली आहे। शिरोलीमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत जनसुराज्य शक्ती पक्षाकडून गेल्यावेळी निवडून आलेल्या इतक्या जागांची मागणी करण्यात आली होती। मात्र त्यावर निर्णय न झाल्यानं जनसुराज्यनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं समित कदम यांनी सांगितलं। दरम्यान आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी महायुतीकडे आरपीआयनं 6 जागांची मागणी करण्यात आली होती। मात्र अंतिम टप्प्यात काहीही उत्तर न देता नेत्यांनी फोन बंद ठेवले असं सांगत कोल्हापूरच्या विकासासाठी एक चांगला आणि सक्षम पर्याय देण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं सांगितलं। पत्रकार बैठकीला आमदार अशोक माने, आरपीआयचे शहाजी कांबळे, शांतीलाल निंबाणी, महेश बराले, रमेश पुरेकर यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्ष आणि आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्याच्या किमतीत वर्षाच्या शेवटच्या दिवशी काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे। 29 डिसेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,45,000वर आणि चांदी प्रति किलो 2,60,000वर होती। तर आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,38,000वर आणि चांदी प्रति किलो 2,35,000वर आहे। 2 दिवसांमध्ये सोनं तब्बल 7,000 आणि चांदी 25,000 स्वस्त झाली आहे। सोन्या चांदीच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहक सराफी दुकानाकडे वळतील अशी व्यावसायिकांना अपेक्षा आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे। सोन्या चांदीच्या दरात सतत वाढ होत असल्यानं सराफी बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतोय। मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना सोन्या चांदीच्या दरात काही प्रमाणात झालेली घसरण सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांना काही अंशी दिलासा देणारी ठरतीये। जागतिक बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या मूल्यात झालेल्या बदलांमुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे। 29 डिसेंबरला सोन्याचा दर 1 तोळ्यासाठी 1,45,000वर आणि चांदीचा दर प्रति किलो 2,60,000वर होता। सोन्या चांदीच्या दरात आज घसरण होऊन 1 तोळा सोन्याचा भाव 1,38,000वर तर चांदीचा दर प्रति किलो 2,35,000वर आलाय। 2 दिवसांमध्ये सोनं प्रतितोळा 7,000 तर चांदी प्रति किलो 25,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे। सोनं स्वस्त झाल्यानं नवीन वर्षाला सोनं खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढणार आहे। दरातील घसरणीमुळे सराफी दुकानांकडे ग्राहक वळतील अशी अपेक्षा आहे।
हातचालाखी करून वयस्कर महिलांना फसवणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 2 महिलांसह एकाला एलसीबीच्या पथकानं अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 2.5 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आलेत. 26 डिसेंबरला दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमाराला आजरा हायस्कूलजवळ हौसा भाईंगडे या महिलेला अनोळख्या पुरुषानं आणि महिलेनं थांबवत पुढं दंगा झाला असून पोलिसांकडून तपासणी सुरू आहे असं सांगत त्यांना अंगावरील दागिने काढून रुमालात ठेवा असं सांगितलं. त्यानंतर हौसा भाईंगडे यांची दिशाभूल करत त्यांच्याकडील दागिने लंपास केले. भाईंगडे यांनी आजरा पोलिसात तक्रार दाखल केली. कोल्हापूर एलसीबीनं या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करत पथकं तयार करून तपास सुरू केला. पोलीस अंमलदार समीर कांबळे आणि राजू कोरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील संशयित हे दागिने विकण्यासाठी महामार्गावरील उजळईवाडीच्या हद्दीत एका ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या तपास पथकानं सापळा रचून राकेश यंकप्पा गोंधळी, दुर्गव्वा गंगप्पा कंघले आणि मंजुळा राकेश गोंधळी या निपाणीमधल्या तिघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सुमारे 2.5 लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आलेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, समीर कांबळे, राजू कोरे, योगेश गोसावी, सतीश जंगम, सतीश सूर्यवंशी, हिंदूराव केसरे, वैभव पाटील, संतोष बर्गे, शिवानंद स्वामी, संजय पडवळ, अमित मर्दाने, संजय हुंबे, प्रदीप पाटील, राजेंद्र वरंडेकर, मीनाक्षी पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अखिल भारतीय ग्राहक पंचायत ग्राहकांना मार्गदर्शन करत जागवण्याचं काम करत असून या संघटनेचं प्रबोधनपर काम ग्राहकांना सजग ठेवण्यात उपयुक्त ठरणारं आहे, असं प्रतिपादन संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संस्थापक सचिव डॉक्टर स्वाती पाटील यांनी केलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीनं ग्राहक जागरण मासानिमित्त आयोजित ग्राहक प्रबोधन व्याख्यानाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. 24 डिसेंबर या जागतिक ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीनं 12 डिसेंबर ते 12 जानेवारी हा ग्राहक जागरण मास म्हणून साजरा करण्यात येतोय. या मासाअंतर्गत ग्राहक पंचायतीमध्ये मध्य महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री संदीप जंगम यांचं ग्राहक प्रबोधन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. धन्वंतरी पूजन आणि स्तवनानं या व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली. व्याख्याते संदीप जंगम यांनी दैनंदिन वापरातील वस्तू खरेदी करताना ग्राहक पैशाची कशी बचत करू शकतात हे उदाहरणांसह पटवून दिलं. जीएसटीमधील बदलानंतर अनेक दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती कमी झाल्या असून ग्राहकांनी याची नोंद घेऊन वस्तू खरेदी कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं. या व्याख्यानाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर स्वाती पाटील यांनी ग्राहक म्हणून आपल्याला असलेले अधिकारच माहिती नसल्यामुळं ग्राहकांची फसवणूक होत असते. ही फसवणूक टाळण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडून ग्राहकांना जागं करण्याचं काम केलं जातंय, ते समाजासाठी उपयुक्त असल्याचं सांगितलं. यावेळी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल लोककलांचे अभ्यासक प्राध्यापक आनंद गिरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी, पन्हाळा तालुकाध्यक्ष कृष्णात जमदाडे, उपाध्यक्ष शरद शेडगे, संघटक कृष्णात हिरवे, सचिव भीमराव पाटील, सहसचिव दत्तात्रय बोबडे, डॉक्टर दीपक पाटील मेडिकल कॉलेजचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर उत्तम नांगरे, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर समीर जमादार, डॉक्टर इम्तियाज देसाई, डॉक्टर सेवाग्र शर्मा, डॉक्टर अमित पाटील, डॉक्टर अजय शेळके यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. इचलकरंजीतील शहापूर प्रभाग समिती कार्यालय ड मध्ये एकूण 124 अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेत यामधील 123 अर्ज वैध ठरलेत तर 1 अर्ज अवैध ठरला. किरण जनार्दन कांबळे या उमेदवारानं 2 अर्ज केले होते. त्यातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये सूचक अनुमोदक एकच वापरल्यानं तो अर्ज अवैध ठरवण्यात आलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रभाग समिती कार्यालय अ, ब, क आणि ड असे 4 विभाग करण्यात आलेत. या सर्वच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये एकूण 456 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्या सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया आज सुरू झाली. यातील शहापूरमधील प्रभाग समिती कार्यालय ड मध्ये 101 उमेदवारांनी मिळून एकूण 124 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंतराव उगले यांनी छाननी केली. त्यातील 123 अर्ज वैध ठरले तर किरण जनार्दन कांबळे यांचा एकमेव अर्ज अवैध ठरला.
या उमेदवारानं 2 अर्ज दाखल केले होते. मात्र प्रभाग क्रमांक 7 मध्ये सूचक अनुमोदक एकच वापरल्यानं तो अर्ज अवैध ठरला. दरम्यान यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कागलमधील भूमी अभिलेख कार्यालयातील शिवराम कृष्णा कोरवी या कर्मचाऱ्याला 1,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. शिवरामनं फाळणी नकाशा देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. या प्रकरणातील तक्रारदारांना जमिनीची मोजणी करायची होती. यासाठी त्यांना शेजारील गट क्रमांकाच्या फाळणी नकाशा आवश्यक होता. यासाठी त्यांनी कागलमधील भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. अर्जानुसार फाळणी नकाशा देण्यासाठी तिथला कर्मचारी शिवराम कोरवी यानं तक्रारदाराकडे 1,000 रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात तक्रार दाखल केली. पडताळणी अंती कोरवी यानं 1,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर सापळा रचून पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदारांकडून 1,000 रुपयांची लाच स्वीकारताना शिवराम कृष्णा कोरवी याला रंगेहात पकडण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत कागल पोलीस ठाण्यात कोरवी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप काशीद, पोलीस नाईक सचिन पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील यांच्या पथकानं ही कारवाई केली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्यातील वनक्षेत्रालगतच्या परिसरातील वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी उपाययोजना करा. आमदार सतेज पाटील यांचं मुख्य वन संरक्षकांना निवेदन. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत 21 अर्ज ठरले अवैध. इचलकरंजीत डी झोनमध्ये 1 अर्ज अवैध. शिक्षण अधिकाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांचा पगार थांबण्याची भीती. पगार थांबले तर आंदोलन छेडू, शिक्षकांचा इशारा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुन्हेगारी पोसण्याचं मशीन सुरू केलंय. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांची खरमरीत टीका. आणि 31च्या निमित्तानं कोल्हापूरकरांची मांसाहारालाच पसंती. नववर्षात संकल्पपूर्तीसाठी प्रयत्न करण्याचा कोल्हापूरकरांचा मानस. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.